पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे। तर हेमंत गावंडेंना राजकीय वरदहस्त असल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे। ही मोठी बातमी आता आपण पाहतोय। खरं तर एकनाथ खडसे यांनी लोकशाही मराठीला एक्सक्लुझिव्ह अशी मुलाखत दिलेली आहे। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी खडसेंनी केलेली आहे। ही ऍग्रीकल्चर कॉलेजचे जे डीन आहेत पुण्याचे, त्यांनी ही दाखल केली होती माझ्या सूचनेनुसार। मी कृषी मंत्री होतो आणि त्यामुळे माझ्या सूचनेनुसार त्यांनी ही दाखल केलेली होती। आता डीनने दाखल केली, मी सूचना केली, मी पोलिसांना सांगितलं। त्यानंतर हे आज 10 वर्ष आपण 8-9 वर्ष झाले याची तक्रारीची नोंद होत नाही, चौकशी होत नाही। कोणाचा तरी संरक्षणाच्या पाठीमागे असल्याशिवाय हे होऊच शकत नाही। हेमंत गावंडेला राजकीय संरक्षण असेल किंवा अन्य संरक्षण असेल, त्याशिवाय त्यांनी एवढे उद्योग केलेच नाही। आता ही असं आहे की ज्याने ज्याच्या त्याच्या आपला नैतिकतेचा विषय आहे। मी स्वतः नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिलेला होता। मी स्वतः म्हटलं होतं की चौकशी पूर्ण होईपर्यंत मी राजीनामा देतो। तसंच अजितदादांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत निदान महिन्यासाठी का होईना राजीनामा देण्याची गरज आहे। तर एकनाथ खडसे यांची खरं तर आज 11 वाजता पत्रकार परिषद आहे, पण त्या पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांनी लोकशाही मराठीशी हा संवाद साधलेला आहे। हा संवाद साधताना त्यांनी महत्त्वाचं असं हे वक्तव्य केलेलं आहे, मागणी केलेली आहे। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या अशी मागणी आता एकनाथ खडसे यांनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची ही मागणी त्यांनी केलेली आहे। हेमंत गावंडेंना राजकीय वरदहस्त असल्याचाही आरोप त्यांनी लगावलेला आहे। तर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी आता एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। अगदी काही वेळातच आता एकनाथ खडसे हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी ते काय गौप्यस्फोट करतील किंवा गौप्यस्फोट करण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते। आणि त्यापूर्वीच खरं तर एकनाथ खडसे यांनी लोकशाही मराठीला एक्सक्लुझिव्ह अशी मुलाखत देखील दिलेली आहे। आणि या मुलाखती दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी अमोल मिटकरी जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल जी, खरं तर एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची आता मागणी केलेली आहे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी। काय पहिली प्रतिक्रिया? खडसे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते स्वतः राज्याचे महसूल मंत्री राहिलेले होते। काल त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये त्या फाईल संदर्भात भाष्य केलं आणि आता मला राजीनामा मागितला होता म्हणून अजितदादांनी राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली। आता ते एकटेच मागणी करत नाही आहेत, दमानिया मॅडमही मागणी करतायत। पण माझा त्यांना प्रश्न आहे की नेमकं कशाच्या भरोशावर? स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टी काल अजितदादांनी क्लिअर केल्या की त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये 1 रुपयाचाही आर्थिक व्यवहार झालेला नाही आणि आता तो जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे। सगळी माहिती अंती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितल्यानंतर जर खडसे साहेब राजीनाम्याची मागणी करत असतील तर मला असं वाटतं की खडसे साहेबांचं कुठेतरी काहीतरी चुकतंय। खडसे साहेबांनी तसा राजीनामा मागण्यापूर्वी, आता ते स्वतः मोठे नेते आहेत, असा राजीनामा मागून राजीनामा होत नसतो हे त्यांनाही माहित आहे। चूक असेल व्यवहारामध्ये तर दादांनी स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत केली, ती समिती त्यात योग्य काय ते चौकशी करून चौकशी आणि ती निर्णय घेईल। पण तरी जर असं म्हणत असतील की राजीनामा घेतला पाहिजे तर मग अंजली दमानिया आणि त्यांच्यामध्ये काही फरक राहिला असं मला वाटत नाही। शेवटी ते ज्येष्ठ आहेत, त्यांनी सगळ्या गोष्टीचा आणि महसूल खातं सांभाळणाऱ्या एखाद्या व्यक्तीने सर्व गोष्टीचा सारासार विचार करून असं भाष्य केलं पाहिजे। त्यांची एक विश्वासार्हता आहे, त्यांना मानणारा एक चांगला वर्ग आहे। पण असं बोलल्यानं आपली प्रतिमा, राजकीय प्रतिमा डागाळल्या जाते का, याचं सुद्धा अवलोकन आदरणीय खडसे साहेबांनी या निमित्तानं केलं पाहिजे। जी अमोल जी, तुमचा मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर खडसेंचं काहीतरी चुकतंय, असा राजीनामा मागून राजीनामा देता येत नाही, मग त्यांच्यात अंजली दमानिया आणि त्यांच्यात मला फरक वाटत नाही अशी प्रतिक्रिया आता अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची ही मागणी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.